इथेच खायला चालू झाले. आंबट गोड आंबे. असं घर असावं आणि घराच्या समोरच असं एवढीच झाड आहे, पण या झाडाला आंबे बघा, बाप रे एवढे. मम्मी काय नाही करत आहे बाबा. आणि बाबांकडे लवकरच येऊ, तेव्हा काहीतरी घेऊन येऊ. काहीतरी गुड न्यूज असेल तेव्हा परत आम्ही बाबांकडे येऊ. बाबांना एवढीच म्हणजे हे करतो, प्रार्थना करतो की ती इच्छा जी आहे आमची ती लवकर पूर्ण हो आणि तुम्ही सगळे आनंदात राहू, खुश राहू. हे गाइस, वेलकम बॅक टू बाबा अँड कमल YouTube चॅनल. आम्ही निघालेलो आहोत शिर्डीला बाबांच्या दर्शनासाठी. आपल्या वाडानी म्हणजे आपल्या पियुषने नवीन गाडी घेतली बलेनो. सो दर्शनासाठी निघतोय आम्ही. खूप मजा करू जाताना. वन डे रिटर्न आहे फक्त, आपण दर्शनासाठी चाललो, कुठे स्टे वगैरे नाही करणार. पूर्ण ब्लॉग बघा आणि तुम्ही सुद्धा बाबांचं दर्शन घ्या नक्कीच. खूप काही घडणारच असतात आणि आम्ही खूप काही घेणार आहे. आमच्या शिर्डीला जाऊ म्हणजे माझे गाव आहे शिर्डीला, तिकडे मला काही गोष्टी घ्यायच्या, तिकडच्या फेमस गोष्टी घ्यायच्या. तुम्हाला पण मी सांगेल जे तुम्ही घेऊ शकता जर तुम्ही शिर्डीला गेले तर त्या गोष्टी घेऊ शकता. सो ठीक आहे, ब्लॉग जो आहे तो आपण स्टार्ट करूया. जय साईनाथ, ओम साईराम. ब्लॉगला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, विसरू नका. आम्ही चाललो आता आई वजेश्वरी मातेच्या मंदिरात. तर तो चला तुम्हाला सुद्धा आज आई वजेश्वरी मातेचं दर्शन करतो. आई माझी कारले गावची राणी गो, आई माझी कारले गावची राणी, आई माझी एक विहिरा माऊली गो, एक विहिरा माऊली, आई माझी एक विहिरा माऊली. कोमल, या रोडवरती आपण थोडं पण चाललो तर कसली आठवण येते? फक्त शिर्डीची आठवण, फक्त शिर्डी पदयात्रेची आठवण येते. कारण ते प्रत्येक रोडवरती आमची पाऊल आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आमचे काही ना काही मुवमेंट्स आहेत. आठवण येते. आम्ही कधी पण इकडनं असं जातो ना तर आम्ही सांगतो, अरे आपण इथे बसलेलो, अरे आपण हे केलेलं, इथे आपण गेलेलो, अरे इथे आपला हॉल्ट होता, असं आमचं बोलणं चालूच असतं पूर्ण रस्त्याभर. सो ठीक आहे, आता दुपार झाली आणि आमच्या मॅडमला भूक लागली. मॅडमलाच नाही, आम्हाला पण भूक लागली. 3 वाजले 3-4 झाले. तर आपण आता काहीतरी खाऊन घेऊया. चलो 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 साईराम, अभी 2 किलोमीटर बाकी आहे. साईराम चलो चलो, अभी हॉल्ट आहे. भूक लागली यार, 3 वाजले, उन्हातानच चालतोय आपण. हाँ चलो चलो साईराम, आगे खाने का हॉल्ट आहे. काय बोलतो वाडा? लवकर तर लवकर येत नाही, एवढा उन्हात चालायला लागते. असं वाटतं पदयात्रेतच चालतोय ना. पहिला दिवस आहे आताचा. अर्धा किलोमीटर वरच हॉल्ट. चल. ऍक्च्युली पेट्रोल पंप पासून आम्ही जो व्हेज हॉटेल बघितलंय तो थोडा लांब आहे म्हणून चालतोय या उन्हात. काय बोलतो? इथं काही बसली ना, मला एवढंच आहे. हो हो चला. डायलॉग ठीक झालेला आहे. कोणी विचारलं ना कुठे, अरे इथेच आहे, थोडंसच बाकी आहे, थोडंच अंतरावर आहे, थोडंसच बाकी आहे. मला माहितीये का, बॉबीला ना आता गेलो ना आम्ही पदयात्रेला, तेव्हा बॉबीने काजू कडी खाल्लेली, त्याच्याने ना त्याला जाम त्रास झालेला. मग तो त्याला काय बोललं ना मग काजू कडी, तर त्याला वॉमिटिंग फील होतं. मला माहिती आहे, ते माझी एड बघत आहे. काजू कडी मागवते. तेव्हा मी जेव्हापासून आजारी पडलोय ना तेव्हापासून ती काजू भाजी, मशरूम आणि ती पनीरची भाजी, राम राम. त्या भाजीमुळे मी डायरेक्ट ICU ला ऍडमिट होतो पदयात्रेत. तुम्हाला माहिती आहे, त्या भाज्यांचं नाव घेतलं तरी मला ते दिवस आठवतो. बाप रे. मगाशी पण यांचा विषय चाललेला की आपण आता थांबलो की ना की बॉबीला काजू भाजी देऊया. मला उलटी सारखंच झालं ते ऐकून. जर तुम्ही खात तरी असाल ना तरी मी इथे बसणार नाही, मी दुसऱ्या सीटवर जाऊन बसेल. नको नको बाबा, काजू बाहेर निघालेले माझे. सो ठीक आहे, आता आपण जेवण मागूया, जेवून घेऊया, देन कंटिन्यू करूया प्रवास. कुठे घरी पण ठेचा पाहिजे लिहिलं आणि बाहेर पण ठेचा. पिठलं सांगितलं ना. मला वांग आवडतं, मला भरीत पण आवडतं, पण हे लोक कोण खाणार नाही, मी एकटी कशी खाऊ. मग त्याच्यासाठी पिठलं मागवलं, ठेचा सगळ्यात मेन मागवलं. शेंगदाणा चटणी मागवणार होते पण नाही मागवली, कारण की मला नाही आवडत तशी बनेल जशी आपण बनवतो. आम्ही जास्त रोस्ट करतो ना शेंगदाण्याला, तर इथं नाही करणार मे बी.
तर आय लव्ह शेंगदाण्याची चटणी. तर तुम्हाला माहित नसेल तर एकदा बनवेल मी. मला भेंडी फ्राय मागवलाय आणि झुणका आणि भाकर मागवले. कारण माझ्याकडे व्हेज मध्ये ऑप्शन 3-4च असतात, मशरूम, पनीर आणि काजू. तर ते नकोय. पिठलं सोबत ठेचा खा. ह्याची ठेच्यावरच जिंदगी जाणार आहे खरंय. लव्ह ठेचा. हो, कसं वाटतं तुला गाडी घेऊन? तू सांगितलं ना आम्हाला. खूप भारी वाटतं. खूप भारी वाटतं. फक्त भारी वाटतंय. कम्प्लीट झाला भावाकडे आपल्या ना 2 व्हीलर नाहीये. तर त्याचा प्रश्न असा आहे की मी 2 व्हीलर घेणार होतो, पण मला 2 व्हीलर न घेता ना थोडी उंच झेप घेऊन मोठं काहीतरी करायचंय. म्हणून भावाने 2 व्हीलर न घेता 4 व्हीलर घेतलेली आहे. आणि दुसरं, भावाला फोन पण घ्यायचा होता, आयफोन घ्यायचा होता 16. भावानी आयफोन सुद्धा कॉम्प्रोमाइज केलाय फक्त गाडीसाठी. आणि या गोष्टीने आम्ही जाम खुश आहे की भावानी मोठी झेप घेतली आहे आणि जाम भारी आहे गाडी. परत एकदा ह्याला कॉंग्रॅच्युलेशन. आजची पार्टी, हा आजची पार्टी तुला तर जेव्हा पार्टी पार्टी पेंडिंग आहे ब्रो. ब्रो बरोबर, गाडी घेतली, पेंडिंग, गाडी घेतली, घ्यायची का नाही मग पार्टी पेंडिंग आहे. हा मग पार्टी तो बनत आहे, पार्टी पण करणार आहे. तो पूर्ण ब्लॉग एंड पर्यंत बघा. चला आता आपण जेवून घेऊया. आम्ही सर्व व्हेज खाणार आहे कारण आपल्याला आजच दर्शन करायचंय. सो गेल्या गेल्या आपण दर्शनाला जाणार आहे, म्हणून आता आपण पद्धतशीर व्हेज खाऊया आणि जाऊया दर्शनाला. कसारा घाटात पोहोचलो आणि घाटाच्या मधोमध थांबलोय आंबे आणि करवंद खायला. पप्पा सोबत ना शिर्डीला जात होते लहानपणी असंच. आणि मी म्हणजे असे बसतात ना, तर मला करवंद खायचे होते. तर मी करवंद विचारलं, पप्पा मला ते खायचंय. पप्पा म्हणे की ना ते ना तुका लावून काढतात त्याला. तुका, मग मला आतापर्यंत वाटायचं तुका लावून काढतं. मला जस्ट रिअलाइज झालं की पप्पाला मला घेऊन नव्हते द्यायचे, म्हणून असे बोलले होते. तुका लावून? हा, बोले तुका लावून काढतात त्याला, तोडतात. असं तुटत नाही. आमचे सासरी बुवा व्हेरी चलाक ब्रो, व्हेरी चलाक. हे जे मँगो आहेत हे झाडापासून असे ते चुकून खायचे. काय निवडून घेते? मॅडमचा निर्णय चेंज झालेला आहे. इथे सगळे लाईनीत बसलेत. झालंय इथे दाखव रे. हा 1 किलो घेतलाय, तरी अजून 1 किलो. छान लागतात. मी एकदा खाल्ले. झाले काय कसं 1 किलो? मग ताईंना एवढं आवडलं की ताई अजून 1 किलो घेतात. आंबट गोड आंबे, पण छोटेवाले आंबे आहेत ना, ते खायला खूप भारी लागतात. हे आंबे आंबट गोड लागतात, पण याची चव वेगळी आहे. आपण जे हापूस वगैरे खातो त्याच्यापेक्षा खूप डिफरंट आहे. पण छोटेवाले आंबे असतात ना, जाम एवढे टेस्टी लागतात ना, वेगळेच लागतात. आम्ही 2 किलो घेतले. 2 करवंदाला ना गाई पूर्णपणे ना माती आणि ते काचा चिक लागलेला. आता ह्याच्यात पाणी टाकून धुतला. कारण कसं चिक खाल्लं ना तर घशात खवखवेल. आता याचं पाणी काढायचं. काय बोलते? दिमाग वेगळाच चालू आहे बघा. हे निघतच नाही. आता पाणी निघतच नाही भावा. पलटी कर पाणी. सुई. हे लोक खात आहेत, मग मी ह्यांचं काय तोंड बघू काय? पण हा भाऊ एका घासेचा पण नाही. बघायचा का? तोंडात टाकला बघितलं. काम करायचा, हा आंबा धुवायचा, ह्याचा चिक काढायचा आणि डायरेक्ट टाकायचा. हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? गाडीमध्ये मॅडमचा मेकअप चालू आहे बघा. काय ग कोमल, काय करते? का ग? हा म्हणजे पोरींना काही ना काहीतरी लागतच. आपण असं थोबाड घेऊन जायचं कुठे पण पोरी आपला असं थोबाड घेऊन नाही जाणार. नाही जाऊ शकत. बरोबर. 1 hour later.
कशाला त्याला लिंबू आले ना, त्याला लिंबूच खायचं. हा हे बघ, सगळ्यांसाठी. हे ना किती येतात 300-350. बापरे बाप. आता लावलेत ना? गाईज आमची पालखी जेव्हाही येते इथे तर आम्ही आमच्या दादांकडे थांबतो. आमच्या अक्षय दादा त्यांच्यात पूर्ण ही जागा येऊ इथून आमची पूर्ण पालखी इकडेच तिथपर्यंत. थांबते. आणि मस्तपैकी असं वातावरण. आम्ही इथे आलो ना की असं बसायला अशी जाम भारी वाटतं आणि जाम इच्छा होते की इथेच बसून राहू. कारण बघा ना असं झाडाखाली बसणं, थंड हवा. आणि हा त्यांचा बंगलो आता बनतोय. आम्ही आलो कधी ना की तो टॅरेस आपला फिक्स असणार आहे ना दादा. टेरेस फिक्स आताच बुकिंग काय आताच बुकिंग आहे. इथे कधी शिर्डीला आलो की टॅरेस आपला बुक असेल. काम झाल्यानंतर तुम्हाला रूमच आहे. रूम डायरेक्ट पण टेरेस पण नाही डायरेक्ट रूम. कधी पण झोपायला. आणि दादा म्हणजे अजून बऱ्याच पालख्या वगैरे इथे थांबतात. तर दादा सेवाराम वगैरे पण खूप करतात. बाबांचे भक्त आहेत. आणि आता आम्ही जाऊ दर्शनाला. दादांकडे आलो, दादांना भेट द्यायला. आता आपण मस्तपैकी चाय कॉफी वगैरे पिऊ आणि थोडंसं रिलॅक्स होऊया शांत वातावरणात. थोडं या वातावरणाची मजा घेऊया. देन जाऊया दर्शनासाठी. हे जे आंबे बघतात ना हे कुठले आहेत माहितीये का? ते बघ तिकडे वरती, ते बघ दिसतात का? बापरे केवढे आंबे आहेत ब्रो. झूम कर झूम कर. इथे 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 अंधाले. ते पूर्ण जागा वगैरे आपल्या दादांचीच आहे. त्यानंतर आपण ते गोटा आपला आहे का दादा? नाही ना, ते दुसऱ्यांचा आहे. आपल्याकडे गाय वगैरे आहे. दादांचा मिल्कचा बिझनेस आहे. आपला दुधाचा बिझनेस आहे ना. जाम भारी वाटतं रे. असं वाटतं इथे घर बांधू आणि इथेच इथेच राहू का इकडेच घर बांधून. कसला टेन्शन नाही ना. म्हणजे कसं माहितीये का, जरा कामाचा स्ट्रेस वगैरे असेल किंवा काय असेल ना तर असं 15-10 दिवसासाठी आपण इथे राहायला वगैरे येऊ शकतो शांततेसाठी. काय वाटतं तुला? मला पण असं वाटतं. म्हणजे जास्त टेन्शन झालं, जास्त चिडचिड झाली ना की मस्त 10 दिवस यायचं आणि राहायचं. आपलं घर बांधूया आपण लवकरच. बाबांची इच्छा असेल, तुमचं प्रेम असेल तर लवकरच आपलं सुद्धा घर बांधेल. असंच बेटी घर. आणि कोमलचं सुद्धा स्वप्न आहे असंच घर बांधायचं ना कोमल. गाईज किती सुंदर असं सनसेट आहे बघा ना. गाईज माझी पण अशी इच्छा आहे की माझं असं घर असावं. आणि घराच्या समोरच असं एवढीसं झाड आहे पण या झाडाला आंबे बघा. बाप रे केवढे मोठे आंबे आहेत बघा. क्लिक पण करतोय. केवढे मोठे मोठे आंबे आहेत. बाप रे. आणि एवढ्या नारळाच्या झाडाला 350 नारळ येतात म्हणतात. आणि मस्तपैकी त्यांनी पद्धतशीर 5-6 झाडं लावून ठेवले. म्हणजे कसं मोठे झाले ना हे की घराचे एवढे मोठे मोठे होतील. घरावर पण त्यांना मस्त सावली भेटेल, आजूबाजूने हवा सुद्धा येईल, देन आंबे सुद्धा भेटतील. तर हा दिमाग आपल्याला पण लावायचा आहे. आता आम्ही आलोय ना लसूण घेण्यासाठी. इथे कांदा, लसूण वगैरे. म्हणजे आम्ही ह्या साईडला कधी आलो शिर्डीच्या साईडला तर आम्ही भाजीपाला नक्कीच घेऊन जातो. तर आमचं कांदा आणि लसूण आता पावसाळा येतोय तर आम्ही जरा जास्त बल्क मध्ये भरून ठेवतो. तर घ्यायला आलोय. ऑर्गॅनिक खायचं कारण की आमच्या इथे सगळं काही मिसळ भसळच भेटतं. विचार करतो ऑर्गॅनिक कांदा आणि ऑर्गॅनिक लसूण घेऊया आपण आता. बघूया काय काय. बघ ना गाईचा आवाज वगैरे. मला बोलता ना का आवडतं. बघा गाई. आजी बरं का? बरं ना आजी. बरे आहे. बस ओळख कशाला पाहिजे. बरोबर आहे. मग आवाज दिला ह्याला महत्व आहे ना. बरोबर ना. चला आपण जाऊया तिकडे. ह्या राजांना बिचाराने बांधून ठेवलंय. राजा इथे झोपलाय. ही गाय आहे ना. वासरू आहे. काय झालं? उड्या का मारतोय? लसूण हे कांदे काढून ठेवलेले आहेत ना कांदे. बापरे. ये तो खजाना है कांदों का. अरे बापरे. ये तो डायरेक्ट कांदों का खजाना है. बापरे. मस्त. एवढे कांदे खराब नव्हते दादा.
होतात ना पावसात. पावसामुळे लसूण बघा डायरेक्ट मुलापासून आहे, फुल गावरान लसूण. हे काय बोलले दादा तुम्ही? लसूण. हे सगळं लसूण बांधून ठेवलंय. बापरे, म्हणजे तरच राहतो का इथे? ते असं फुल असेल ना याच्यासोबत तर तो म्हणजे खराब नाही होत लवकर, आणि त्याला तोडलं ना म्हणजे पटकन पोकळ पण होतो. अच्छा, म्हणून बांधून ठेवले. आता बोलू हे आला सोडला, आता कुठे पळाल? हे त्यांनी दादागिरी केली, त्याला उठवलं, बघितलं का? बापरे, हाच होता तुला चिडवणारा, हाच होता. मैत्री करते का इकडनं निघायचं म्हणून? नाही तर चावेल असं. चांगला आहे तो, तुम्ही लोक चिडवत त्याला. मी नव्हतो चिडवत. चांगला आहे. हा जो व्यक्ती आहे ना, हा कोणालाच खाट्यावर बसून देत नाही. हो बाबा, मला माहिती आहे तुझी खाट आहे. त्याला उठवतो बघ कसं, त्याला उठवतो बघ कसं. उठ चल. तो हे बा असा. बापरे बापरे, त्याच आहे ते. नाही दिसतोय त्याच. उठ चल. तसा नाही, पण उठवतोय बघा कसा. ते त्याच आहे रे, त्याला. चल, तुझा दम असेल तर बसून दाखव. तो बसूनच देत नाही कोणाला. हाय, जरा बसून द्या आम्हाला. इथे 25 किलोची गोण आहे. लसूण काढायला लावलाय 3 किलो. फुल कापाकापी चालू होते. साई प्रेमात नाहून गेला, त्याचा जीव हो साईत जडला. साई प्रेमात नाहून गेला, त्याचा जीव हो साईत जडला. कसा भेटेल हा देवाला, साई पालखीचा आला बहाना. भक्त चालला शिर्डी वारीला, भक्त चालला साई वारीला. मेरे मालिक मेरे साई समोरच. इकडे कुठं काढतोय? बाबांना जेव्हा 100 वर्ष झालेले समाधीला, तेव्हा हे लावलेलं शताब्दी आहे. दिवा आहे का हा? नाही ना, दिव्यासारखंच आहे दादा. हे सोन्याचं आहे. अच्छा, पित्तलचं आहे. मराठीला सोन्याचं आहे. दाखव ना जवळ. आता आम्ही आहोत लेंडी बागेत. सो थोडंसं इथे फिरूया, देन निघूया, कारण आपल्याला आजच निघायचं आहे, लेट होईल. तर थोडंसं फिरून निघूया. आपला भाऊ साई कधी पण आलो की खूप चांगला कॉर्पोरेट करतो दर्शन वगैरेसाठी. आणि आपले अक्षय दादा तर आहेतच. खूप खूप धन्यवाद. जाम भारी दर्शन झालं, मस्त फिरलो वगैरे, पूर्ण नीट समजवलं, सगळ्या माहिती गोष्टी वगैरे दिल्या. माहिती आहेत, पण अजून पण काही माहीत नसणाऱ्या गोष्टी सुद्धा आम्हाला माहीत पडतात. जय साईनाथ. जाम भारी दर्शन झालं. आणि येऊ बाबांकडे लवकरच, आणि बाबांकडे लवकरच येऊ. तेव्हा काहीतरी घेऊन येऊ, काहीतरी गुड न्यूज असेल तेव्हा परत आम्ही बाबांकडे येऊ. बाबांना एवढीच म्हणजे हे करतो, प्रार्थना करतो की ती इच्छा जी आहे आमची ती लवकर पूर्ण हो. आणि तुम्ही सगळे आनंदात राहा, खुश राहा, सगळे हॅपी राहा, खुशी राहा, कुशल मंगल राहा. मस्तपैकी दर्शन झालं. आता आपण जेवायला बसलोय. आणि मी हे बोलवतो की आता काय ट्रॅव्हलिंग आहे, आणि ट्रॅव्हलिंग आहे, आणि कालोखात काय ब्लॉग पण घेता येणार नाही, आणि काय रस्तेच आहेत. सो आपण घरी पोचूया, आणि घरी पोचून बघूया की कोमलनी काय काय शॉपिंग केली आहे. आम्ही खूप काय काय घेतलंय. हा, सगळ्या गोष्टी दाखवेलच. सो सध्या तरी आम्ही आता इथे जेवतो आणि निघतो मुंबईसाठी. भेटूयात घरी. आता डायरेक्ट घरी भेटूया. जय मल्हार. धन्यवाद भाऊ. मी आली आहे पाटा घेऊन, कारण की मला खूप दिवसापासून पाटा हवा होता, आणि आमच्याकडे खूप महाग होता. हा काळ्या दगडाचा पाटा आहे. याला मशीन मध्ये कट केला म्हणून तो वाईट दिसतो. त्याला धुवायचंय, घासायचंय, तेल वगैरे लावून ठेवायचं. त्याच्यावरती थोडस बाजरी वगैरे, नाहीतर काहीतरी वाटायचं धान्य, जेणेकरून ते ठीक होईल आणि दगड वगैरे ते निघून जाईल. अजून मी खूप सारं काय काय आणलंय, आणि माझं सगळ्यात डिमांडिंग, सगळ्यात मला मेन पाहिजे होता तो म्हणजे तो पाटा पाहिजे होता, ठेचा आणि चटणी वाटण्यासाठी सगळ्यात मेन.
हे बघा आम्ही कांदे पण घेऊन आलो. कांदे उन्हात ठेवलेत आणि हे ऑर्गॅनिक म्हणजे आपल्या शेतातूनच आणलेत आपण डिरेक्ट. मग मी आणलंय आमच्या गावावरून. माझ्या बहिणीने हे मला पाठवलंय. ऍक्च्युली आम्हाला खूप लेट झालेला तर ती द्यायला आलेली मला अर्ध्या रस्त्यापर्यंत. हा सगळ्यात स्पेशल गोष्ट आहे जी मला खूप आवडते. कुठून आणलंय? श्री गणेश फरसाण. हे इकडचं फरसाण आहे आमच्या कोपरगावचं. आणि ना तुम्ही कुठलंही फरसाण खाऊ शकता, तिकडे भेळ कुठलेही खाऊ शकता, पण मला आवडणारी गणेश फरसाण मधली आहे. आणि तुम्ही जर शिर्डीला गेले ना तर एकदा तरी कोपरगावला जा आणि कोपरगावला तुम्ही कोणाला पण विचारा की भेळ कुठे भेटते. कुठली पण भेळ का, पण मी इकडची खाते. जर तुम्हाला म्हणजे वाटलंच तर तुम्ही इकडची पण खाऊ शकता. आणि एकदा भेळ खा आणि मला सांगा की कशी लागते. कारण की नाही ही जी भेळ आहे ना मी कधीच कुठेच खाल्लेली नाहीये. हे आपल्या म्हणजे आपल्या इथे भेटते अशी भेळ नाहीये. जराही कम्पॅरिझन नाहीये याच्यात आणि त्याच्यामध्ये. एवढी टेस्टी लागते ना. जर तुम्ही त्या साईडचे असतील तर तुम्हाला माहित असेल की भेळीचा अर्थ आणि चव काय. भत्ता बोलतो आम्ही ह्याला. आणि हे खूप भारी लागतं. माझं फेवरेट आहे. मी कधीही गेले ना मी हे घेऊन येते. आणि थोडीशी मी नाही खात. अशाच प्रकारे ब्लॉग जो आहे आपण आता इथेच एंड करू. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला.